नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोल्हापूर राधानगरीतील प्रसिद्ध दुधाची आमटी। ही खास कोल्हापुरी डिश आपल्या चविष्ट आणि मसालेदार चवींसाठी प्रसिद्ध आहे। चला तर मग सुरुवात करूया। तर ही आमटी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक स्पेशल वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर हे तयार करण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घातलाय। यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत, अर्धा इंच आलं घालायचंय, 2 ते 3 चमचे सुकं खोबरं बारीक किसून घेतलंय मी, ते घालायचं यामध्ये। सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओला नारळ वापरला तरी चालेल। एकदा हे मी मिक्सरला फिरवून घेतलं। याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। यासाठी इथे मी 1-2 चमचे पाणी यामध्ये घालून याची बारीक पेस्ट तयार करून घेतली। आता हे बाजूला ठेवूया। इकडे मी एका गॅसवरती 2 ते 2.5 चमचे तेल गरम करून घेतले। यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की यामध्ये खडे मसाले घालायचे। तमालपत्र, 2 लवंग, 2 ते 3 काळी मिरी, 1 दालचिनी आणि 2 हिरवी वेलची घातली। तेलामध्ये परतून घ्यायची आणि यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। कांदा सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवर लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा भाजून झाला की यामध्ये आपण जे तयार करून ठेवलेलं वाटण आहे ते घालायचं आहे। हे सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खूपच स्वादिष्ट ही आमटी बनून तयार होते। तुम्ही ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता। ही आमटी सकाळी बनवून ठेवली, संध्याकाळी खाल्ली तरी चालेल, म्हणजे दिवसभर ही खराब होत नाही। आता काही जणांना प्रश्न पडेल की या दुधाच्या आमटीमध्ये कांदा वापरलाय तर याचा काही दुष्परिणाम होईल का? तर याचा आपल्याला काही त्रास होत नाही। मसाले आपल्याला मध्यम गॅसवर छान भाजून घ्यायचे। रंग बदलायला सुरुवात झाली आहे। आणखीन 1-2 मिनिट आपण हे वाटण भाजून घेऊया। यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत। तर सगळ्यात आधी इथं आपण अर्धा चमचा हळद घालायची, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली आहे। यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। तेलामध्ये 1-2 मिनिट छान परतून घ्यायचं। तेल सुटायला सुरुवात झाली की यामध्ये आपण 2 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून कट केलेत ते घालायचे आहेत। ते सुद्धा यामध्ये छान मिक्स करून घेऊया। आता बटाटे शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। जास्त प्रमाणात पाणी घालायचं नाही, फक्त 4-5 चमचे होईल इतकंच पाणी मी यामध्ये घातले। झाकण लावून 5 ते 7 मिनिट आपण हे शिजू द्यायचं आहे। 5-7 मिनिटांनंतर बघू शकताय बटाटे आपले इथे व्यवस्थित शिजलेत। आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया। खूप सारी फ्रेश कोथिंबीर घाला। ही सुद्धा आपण यामध्ये मिक्स करूया। यानंतर आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे। दूध घालते वेळी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि इथे मी 1.5 कप दूध यामध्ये घातलेलं आहे। आता या दुधाला छान उकळी येऊ द्यायची। 5-7 मिनिट दुधामध्ये बटाटे छान शिजू द्यायचे। यानंतर गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि यावरती झाकण लावून 10 मिनिट वाफ काढून घ्यायची। ही आमटी खरंच स्वादिष्ट आणि रुचकर आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याला रंग किती छान आलाय। कटही बघा तुम्ही इतका छान आलाय। तर ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंटमध्ये कळवा। नवीन रेसिपींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओंची माहिती तुम्हाला लगेच मिळेल।